आहे. हे येणारा काळ बोलणार आहे, की आज 24 मध्ये केंद्रातून तर आपण त्यांना खालती खेचलेलंच आहे. पण महाराष्ट्रातून जसं त्यांनी उद्योग पळवले, तसं आपण ह्या मिंदे सरकारला महाराष्ट्रातून बाहेर पुन्हा एकदा पळवायचा आहे. हा निर्धार तुम्ही केला पाहिजे. मग त्यांना पाठवायचं गोव्यात पाठवायचं, गुवाहाटीला पाठवायचं, सुरतला पाठवायचं ते ठरवा. मी तर म्हणतो ज्यांनी हा महाराष्ट्र द्रोह केलेला आहे, ज्यांनी महाराष्ट्र द्वेषापोटी इथून माझ्या तरुणींचे उद्योग आणि रोजगार गुजरातला पाठवलेले आहेत. हा हा जो धोका आपल्या महाराष्ट्राला दिलाय, कुठेही नाही, तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार आपल्याला करायचा आहे. पण आज महाराष्ट्र खचत चाललेलं आहे. आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे, तिथे आपल्या डोळ्यासमोर आहे. उद्योगाची परिस्थिती मी नेहमी तुम्हाला सांगत असतो. वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, एअरबस टाटा असेल, अनेक असे उद्योग आपल्या तरुणींचे जे तुम्ही सांगत होता हर्षदजी, की आपले सगळे तरुणी इथे येतात मुंबई, नवी मुंबई, बोईसर वगैरे परिसरात नोकऱ्यांसाठी. आज आपण पाहतोय कितीतरी लोक आज आरक्षणासाठी मागणी करत आहेत. अनेक लोक आज आंदोलनं करत आहेत. पण माझा पुढचा सवाल हाच आहे, की जरी सगळं काही मिळालं, तरी आपल्या राज्यामध्ये नोकऱ्या आहेत का? विचार करा तुम्ही. भाजपला जे आपल्या देशामध्ये आणायचं, आपल्या राज्यामध्ये आणायचं, ते फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचं. ज्यांच्या परमनंट नोकऱ्या आहेत त्यांना पण कॉन्ट्रॅक्टवर आणायचंय. मग हे सगळं होत असताना सगळं काही लढून म्हणजे दोनदा हे सगळे आंदोलनं करतील, लढतील आणि डिव्हाइड अँड रूलमध्ये कदाचित भाजप जिंकेल. पण आज आपण आपल्यामध्ये लढून झाल्यानंतर आपल्या हातात नोकऱ्या भाजपात देणार आहे का? की भोपळा देणार आहे? हा आपल्याला विचार करायचा आहे. आज परिस्थिती काय आहे? तुम्ही पोलिसांचा आता उल्लेख केला. पोलीस भरतीमध्ये आपल्या तालुक्यातून खूप लोकं असतात. आत्ताकडे जी पोलीस भरती जाहीर झालेली आहे, खरं जी-आर मला वाटतं 2 वर्षापूर्वी होता. ती मुलं तर बाद झालीच त्याच्यात. त्यांचं वयोगट गेलंच, बरोबर ना? पण आज जी सगळी जी घोळ चाललेला आहे, तिकडची अनेक मुलं बोलत आहेत, वेगळ्या-वेगळ्या जिल्ह्यातली लोकं बोलत आहेत, की तुम्ही भर पावसाळ्यात का पोलीस भरती घेताय? ठीक आहे, तो विषय कसा सोडवायचा? सगळ्यांना एकत्र बसवा. जो विषय सुटत असेल तो सोडवा. पण एक साधा आकडा तुम्हाला देतो. 17,500 एवढी पदं आहेत भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी. ॲप्लिकेशन किती आलेत माहिती आहे का? 17.5 लाख. ही आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये कोणी एल-एल-बी केलेलं आहे, कोणी बी-फार्मा केलेलं आहे, कोणी एम-कॉम केलेलं आहे, कोणी काय एम-फिल केलेलं आहे. हे सगळे लोकं आज जॉब शोधत कुठेही जॉब मिळाला तरी चालेल, फिजिकल द्यायची असेल तरी चालेल, रिटन असेल तरी चालेल. पण आज जी परिस्थिती या 2 वर्षामध्ये भाजपने केलेली आहे, मिंदे सरकारने केलेली आहे, ती आपल्याला सरकार आणून बदलायलाच लागेल. तो विश्वास आपल्याला कमवायलाच लागेल.